सगळ्यांना दे हं. हो. थँक्यू वहिनी. That one, that small one. Thank you. थँक्यू मॅडम. ताईसाहेब, तुम्हाला काय हवं असेल तर मला सांगा. थँक्यू. बोल रुपाली. हॅलो ईशा. काय सॅनोरिटा, झाला का गृहप्रवेश? हो झाला. अगं 1 मिनिट. हा विक्रांत जीजू आहेत का बाजूला? बोलू देत नाहीयेत का माझ्याशी? तसं काही नाही ग. मग कसं आहे? बोल, काय म्हणतेस? मी मस्त. तुला कसं वाटतंय तिथे? मला खूप छान वाटतंय. ईशा, आता तुझ्या घरात इथल्यापेक्षा जास्त माणसं असतील ना ग? हो ग. मला सांग, तू घरी जाऊन आलीस का ग? कसे आहेत आई बाबा? अगं ईशा, आत्ताच लग्नाहून परत आलोय ना सगळे, सो मी मुद्दाम डिस्टर्ब नाही केलं त्यांना. आवरावर सुरू असेल ग. पण जाशील ना ग? त्यांना खूप एकटं एकटं वाटत असणार आहे. हो ग बाई, मी नक्की जाईन. तू आता तीच काळजी करत बसणार आहेस का सारखी? वेडाबाई. बरं ऐक ना, काय करतेस? कुलदेवतेचा सगळ्यांना प्रसाद देत होते. अरे वा, म्हणजे आता सगळ्या सासरकडच्यांचा गरळा असेल तुझ्या भोवती. मस्त. नवी नवरी ना तू? हो ग, खूप छान वाटतंय. सगळे आजूबाजूला आहेत त्याचं. पण मला नाही छान वाटत आहे. का? कारण मला वाटलं की आता तू आणि विक्रांत जीजू एकत्र असाल, छान छान गोड गोड गप्पा मारत असाल, आणि मी आपलं मध्येच फोन करून तुम्हाला डिस्टर्ब करणार. वा, अगदी सिनेमा सारखं. किती मज्जा ना. रुपाली. बरं बरं, ऐक ना ईशा, 1-2 मिनिटं आहेत का तुझ्याकडे? बोलू मी? हो बोलते, पण ऐक ना, मला फार वेळ नाही बोलता येणार. सगळे आहेत ना ग इथे. ओके ओके. अगं इथे साईत सगळ्यांना वेळ लागले. जो तो तुझ्या लग्नाबद्दलच बोलतोय. म्हणजे अगदी ना विकीशा वेडिंग हँगओव्हर झालाय सगळ्यांना. हो मग अगं सगळ्यांना तुझ्या सरंजामे फॅमिलीचं खूप कौतुक वाटतंय. सगळे म्हणत होते की केवढी मोठी माणसं आहेत, पण आपल्याला अजिबात तसं काहीच जाणवू दिलं नाही त्यांनी. खूप भारी वाटतंय ग सगळ्यांना. हे तू सांगा. नाहीतर ऐक ना ईशा, मी सांगू का त्यांना? तुला बोलायचंय का? हा, म्हणजे आता तुला चालणार असेल तर बोलेल मी. हो ग चालेल. 1 मिनिट थांब. हॅलो. ईशा, अगं काय झालं? अगं ते, अगं काही प्रॉब्लेम आहे का? तू थांब 1 मिनिट रुपाली. प्रॉब्लेम काही नाही. अगं पण हे सगळे, अगं सगळे आजूबाजूलाच आहेत ना तुझ्या, मग एवढा वेळ का लागतोय? दे ना फोन. रुपाली मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. का? अगं इथे खूप गडबड गोंधळ चाललाय. मी तुला करते थोड्या वेळाने फोन. हा चल बाय. कट केला. काही हवंय का ताई?
ते काही हवंय का? नाही, बराच वेळ इथेच उभे आहात ना म्हणून विचारलं. अं, सगळे कुठे गेले? सगळे गेले आपापल्या रूम मध्ये. आणि विक्रांत सर? ते वरती असतील रूम मध्ये. काही लागलं तर हक्काने सांगा. हा, चला येते मी. काय ईशा, तू आहेस? सर, मला माहित नव्हतं. मला वाटलं ही आपली. नाही, तुझी रूम आय मीन आपली रूम खाली आहे. तुझा मी आलो. जाते. ईशा, या रूम वरती परत असं नॉक करायचं नाही. ताईसाहेब, तुम्हालाही कोणीतरी भेट पाठवली. मला पण
मला इथे कोणी भेट पाठवली? साहेब आता तुम्ही साहेबांच्या पत्नी आहात, अशा भेटी तर येतच राहणार. छान आहे. तुम्हाला काही हवं असेल तर मला हाक मारा. इथे बंगल्याच्या पाठीमागेच मी राहतो. चालेल. आमची खोली कुठे? या दाखवतो. सर, काय आहे हे? तू माझी होणारी बायको आहेस दिशा, आणि आयुष्यात तुझ्या वाटेवर फक्त फुलं असतील, काटे नसतील. तो चंद्र बोलतोय माझ्याशी. काय बोलत होता? तो मला विचारतोय की मी इथे असताना माझ्यापेक्षा खूप सुंदर असलेली ही कोण मुलगी आहे जी तळ्याच्या काठी उभी आहे.
ईशा, दरवाजाच्या नॉकचा आवाज ऐकल्यानंतर लगेच झोपेचं नाटक करतेस. मला माहिती आहे तुला हे नाटक करण्याची खूप सवय आहे, हो ना? तुला काय वाटलं? तू असं झोपेचं नाटक केल्यानंतर माझ्या मनामध्ये काय आहे ते सगळं मी तुला खरं सांग. ईशा मॅडम, फार हुशार आहात तुम्ही. सांग, आज तुला माझ्या मनातलं काय ऐकण्याची इच्छा आहे? त्या दिवशी लॉज वरती असताना पहिल्यांदा मी तुला आय लव्ह यू म्हटलं आणि तू झोपेचं नाटक करत ते सगळं ऐकलं. आय लव्ह यू. आय लव्ह यू ईशा. पण तेव्हा आपल्यामध्ये काही नातं नव्हतं ईशा, पण आज आपल्यामध्ये एक नातं आहे आणि यानंतरचा सगळा प्रवास आपल्या दोघांना एकत्र करायचा आहे. ईशा, 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 आता नाटक करू नकोस. ईशा, ईशा, बोल विक्रांत. हा जालिंदर आपल्या डोक्यावर का घुमवतोय? जालिंदर? त्यांनी ईशाला फुलांची परडी पाठवली आणि ती सुद्धा मुद्दामून चाफ्यांच्या फुलांची. मला वाटलंच होतं. आज जालिंदर ना पुन्हा परत येणार. परत येणार नाही झेंडे, परत आलाय आणि ईशाच्या जीवाला धोका आहे. तिच्या केसालाही धक्का लागता का माने? मी बघतो काय करायचं ते. तुम्हाला ईशाच्या आसपासही फिरकताना दिसता का माने? बघ, तू शांत हो, मी करतो काय करायचं.